कोकणात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आंबोळी। ही आंबोळी बघा, हिला कशीही चुरगळा अजिबात तुटत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार सुद्धा झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत सुद्धा झालेली आहे। नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार कोकणातला एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत। इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले। आता 2 वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे। पाव वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। आता इथे आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे, 2 चमचे धणे आणि 2 चमचे आपल्याला बडीशेप घ्यायची आहे। आता ह्यांना सध्या बाजूला ठेवायचं आहे। आता ह्या डाळी आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाले, आता ह्यांना 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता हे धुवून झाल्यानंतर आपल्या हाताचा अर्धा ते पाऊण बोट बुडेल इतकं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी दाणे, धणे आणि बडीशेप घालायची आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तास ह्यांना चांगलं भिजत ठेवायचं आहे। 7 ते 8 तासाने बघा डाळी आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता ह्यांना वाटून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता ह्या भांड्यामध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्यांना रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं वाटून झालं आहे आणि तुम्हाला मी दाखवते। आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता उरलेलं सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्यायचं आहे। इथे बघा मी सगळं वाटून घेतलं। आता ह्याच्यामध्ये मी हळद घालते। तुम्हाला हळद नसेल घालायची, नाही आवडत नका घालू। आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते। चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे पीठ बघा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवलेलं नाही आहे, मध्यमच ठेवलेलं आहे। आता हे पीठ फुगल्यानंतर अजून थोडं घट्ट होईल, त्यामुळे हे थोडंसं मी मध्यमच पीठ ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये मला थोडी कमी हळद वाटते आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून थोडी हळद घालते। आता हिला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं। आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी ठेवली आहे। आता ह्या वाटीमध्ये मी पेटलेला कोळसा ठेवते। आता ह्या कोळशावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। आता तेल घातल्यानंतर ह्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे। आता ह्या कोळशाच्या धुराचा वास आहे तो मस्त आंबोळीला येईल, म्हणून आपल्याला हा पेटलेला कोळसा ह्याच्यात ठेवायचा आहे। आता ह्याला 7 ते 8 तास किंवा रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ चांगलं फुगून वर आलं आहे। आता ही कोळशाची वाटी आपल्याला पहिले बाहेर काढून ठेवायची आहे आणि पीठ बघा मस्त हलकं फुलकं झालं आहे। आपण ह्याला चांगलं फेटलं होतं, त्यामुळे मस्त हलकं फुलकं झालं आहे। आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं। आता आंबोळीसाठी पीठ आपल्याला पातळ लागतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 1 पेलाभर पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। आता आंबोळी बनवण्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर तेल घालायचं आहे। आता हा तेल आपल्याला चांगला तव्याभर पसरवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला पळीने आंबोळीचं पीठ घालायचं आहे। आता हिला पातळ अशी पसरवून घेऊया, म्हणजे एकसारखी होईल। आता मध्यम आचेवरच हिला अर्धा ते 1 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। आंबोळीची वरची बाजू बघा पूर्णपणे सुकलेली आहे। आता हिला पलटी करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली शेकवून घेऊया। दोन्ही बाजूने आपली आंबोळी बघा चांगली शेकवून झाली आहे। आता हिला काढून घ्यायचं आहे। आता दुसरी आंबोळी सुद्धा आपण
तशाच प्रकारे बनवणार आहोत। आधी आपल्याला तव्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि ते पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आंबोळी किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार पीठ घालायचं आहे आणि तिला एकसारखी पसरवून घ्यायची आहे। आता इथे आपली दुसरी आंबोळीसुद्धा तयार झालेली आहे आणि आंबोळीला बघा मस्त जाळी सुटली आहे। आता उरलेल्या आंबोळ्या अशाच बनवून इथे आपल्या सगळ्या आंबोळ्या बनवून झाल्या आणि तुम्ही बघू शकता कितीही हिला चुरगळली तरी तुटत नाही आहे आणि ह्यांना जाळीसुद्धा बघा मस्त आलेली आहे आणि मऊ लुसलुशीत कापसासारख्या झालेल्या आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।